या षटकातील चौथा चेंडू. सुंदर पद्धतीने लॉंग लेगच्या दिशेने चेंडू कटून डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 5. 4 चेंडू 5 धावा. सर्कलच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी रवी यांची आपल्या संघासाठी. चार चेंडू मध्ये अवघ्या 5 धावा दिल्यात. षटकातील 5वा चेंडू मार्गस्थ उमेश यांना आणि आता मात्र सुंदर पद्धतीने मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू सीमारेषेच्या तिकडे जातोय. 1 धाव घेण्यात यश. दुसरी धाव देखील पूर्ण आणि चांगला थ्रो. 2च धावा मिळतील. धावसंख्या 7. 5 चेंडू 7 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल उमेश. आणि सुंदर पद्धतीने चेंडू टोलवला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आणि 2 धावा घेण्यात यश या दोन्ही फलंदाजांना. पहिलं षटक संपलेलं आहे. पंचांचा इशारा आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. एक षटकाच्या समाप्तीनंतर दळकन संघाची धावसंख्या 9. मी पुन्हा एकदा सांगतो की पहिली इनिंग ही 30 मिनिटांमध्ये समाप्त झाली पाहिजे, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. दिगंबर यांचा पुढील चेंडू आणि आता मात्र सुंदर संपर्क आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. अमित यांनी दिगंबरचा पहिला चेंडू लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग मधून सीमा पार धाडला 4 धावांसाठी आणि महत्वपूर्ण अशा 4 धावा आपल्या संघासाठी. धावसंख्या धावसंख्या 13. दरम्यान दिगंबर यांचा पुढील चेंडू अमित साठी आणि आता मात्र चेंडू दिशाहीन. पंचांनी अवांतर असा घोषित केला आणि आणखी 1 धाव दळकन संघाच्या ताफ्यात दाखल. धावसंख्या 14. एक चेंडू आणि 14 धावा. पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगला संपर्क. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने आणि हा सुद्धा सीमा पार 4 धावांसाठी चौकार.
सुंदर अप्रतिम अशी फटकेबाजी बघायला मिळते आम्ही त्यांच्याकडून. सलग 2 चेंडूवर 2 चौकार लगावलेत. चांगली फटकेबाजी. धावसंख्या 18. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक या फलंदाजासाठी. पुढील चेंडू आणि फुलटॉस चेंडू, फायदा नाही घेता आला. क्षेत्ररक्षक त्याखाली आणि अप्रतिम झेल, फलंदाज फेल. अमित बाद होऊन तंबूत परततोय आपल्या वैयक्तिक 9 धावांवर. आणि पुढील फलंदाज मैदानात नितेश. चांगला कमबॅक दिगंबर यांचा आपल्या संघासाठी. अमित यांना पुढील चेंडू. सुंदर सुंदर चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सिली मिडॉन मध्ये शिवाजी यांचं, परंतु 1 धाव मिळते. धावसंख्या 19. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. नितेश यांना उंचावून मारण्याचा प्रयत्न असफल म्हणता येईल. चेंडू यष्टीरक्षकाकडे, निर्धाव चेंडू. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. नितेश यांना आता मात्र चांगला संपर्क. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षिता खाली येतोय, झेल नाही होऊ शकणार. बघूया धावा किती मिळतात. 1 धाव पूर्ण. आणि थ्रो करत असताना दुसरी देखील धाव पूर्ण. पंचांचा इशारा, षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. चांगला संपर्क. चेंडू स्वीपरच्या दिशेने जातोय.
चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतं एकच धाव मिळेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दिगंबर यांचं. या एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 22. पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्यात यश. मी पुन्हा एकदा सांगतो की हा सामन्याची पहिली इनिंग 30 मिनिटांमध्ये समाप्त झाली पाहिजे, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. षटकातील पुढील चेंडू आणि आता मात्र चेंडू लाईन अँड लेथ मधून भरकटलेला आहे आणि पंतांच्या नजरेतून नाही सुटू शकणार. अवांतर एक धाव. दळकन संघासाठी धावसंख्या 23. हा सुद्धा खराब असा चेंडू. पुन्हा एकदा अवांतर. अजून एक धाव. धावसंख्या 24. हा लगातार दुसरा वाईट चेंडू होता. पुढील चेंडू. चांगला संपर्क. चेंडू हवेमध्ये जातोय. बघूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक चोरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होतोय फलंदाज उमेश. बाद होतोय. आता फलंदाजीसाठी गेलेला तो फलंदाज सौरभ. दळखंड संघाचं आतापर्यंत 25 धावा झालेल्या आहेत आणि तिसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू त्या तिसऱ्या षटकातील झाल्यात शिवाजी यांच्या. उत्कृष्ट असा निर्धाव असा चेंडू शिवाजी यांचा. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना शिवाजी आपल्या संघासाठी. तसेच सौरभ आतापर्यंत एक चेंडू आणि मात्र त्यांना सुरू अजून गवसलेला नाही. बघूया पुढील चेंडू शिवाजीचा सौरभसाठी. ऑफ साईडच्या दिशेने सर्कलमध्ये मारलेला चेंडू. मात्र या चेंडूवरती एक धाव मिळेल ती सौरभ तसेच दळखंड या संघाला. आतापर्यंत 4 चेंडू आणि 26 धावा झालेल्या आहेत. पाहिजे तशी अजूनपर्यंत फलंदाजी बघायला मिळालेली नाहीये. चौकार आणि षटकारांची अपेक्षा आहे या दळखंड संघाकडून. मात्र लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि मला वाटतं हा तिसरा झटका बसलाय दळखंड शिवगर्जना.
आता मात्र समीकरण काही असं बदलताना 17 चेंडू झालेत आणि 18वा चेंडू शिवाजी यांचा अंतिम चेंडू आहे या षटकातील, त्यांच्या षटकातील अंतिम चेंडू. बघूया त्याचा समाचार कशा प्रकारे घेतो हा फलंदाज. आणि सुंदर असा मारलेला चेंडू पण कॅच सुद्धा पकडता न आल्यामुळे अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त DJ Webov in the mix. In the mix. थँक्यू डीजे. ड्रिंक ब्रेक हा फक्त 2.5 मिनिटाचा राहील. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची या गोष्टीची. आता मात्र या मॅचचे काही समीकरण असं बदलताना मला वाटतं आतापर्यंत 3 षटक झालेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 30. आता मात्र स्वतःच दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतो रवी टू रोशन आपल्या संघासाठी आणि रवी आपल्या संघासाठी. दोघंही आपल्या संघासाठी कशा प्रकारे काय करतात बघूया. मात्र लेग साईडच्या दिशेने डिक्लरच्या स्वरूपामध्ये अशी एक धाव निश्चित मिळेल या चेंडूवरती. आणि धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 31 या धावसंख्येवरती आता स्ट्राईकवर गेलेला तो फलंदाज सौरभ. आणि आता मात्र चांगली अशी गोलंदाजी करताना रवी आपल्या संघासाठी निर्धावाचा चेंडू टाकलाय तो रवी यांनी. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. एक धाव मिळेल या चेंडूवरती. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत त्या रवी यांनी आणि धावसंख्या झाली ती 32. आता मात्र रोशन टू रवी. बघूया आपल्या संघासाठी दोघं काय करतात, कशा प्रकारे रवी गोलंदाजी करतो आणि त्याचा कशा प्रकारे समाचार घेतो. आणि मात्र आता सर्कलमध्ये हा चेंडू मारला होता आणि या चेंडूवरती एक धाव निश्चित मिळेल. धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या आतापर्यंत झाली ती 33
आणि आता मात्र शेवटचे या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि 2 धावा घोषित केल्या ते पंच महेश साखरे यांनी. धावसंख्या पुढे सरकताना 35. आता मात्र शेवटचा चेंडू रवी यांच्या षटकातील. त्याचा कशा प्रकारे समाचार घेतोय तो सौरभ. चांगली अशी धावसंख्या 35. उत्कृष्ट ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि 2 धावांपासून काय रोखू शकत नाही वाशाळा सह्याद्री हा संघ. 2 धावा निश्चित मिळतील. धावसंख्या 37. डीजे. आता मात्र स्वतःचं दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतो तो शिवाजी आणि त्याचा सामना करतोय तो रोशन. आता मात्र 12 चेंडूंमध्ये किती जास्तीत जास्त धावा करतायत ते दळकणा संघ. लेग साईडच्या दिशेने मारलेले चेंडू. या चेंडूवरती 2 धावा घोषित केल्यात त्या महेश साखरे या पंचांनी. आता मात्र धावसंख्या पुढे सरकताना 39. सुंदर असा चेंडू मारलाय परंतु आता या चेंडूवरती किती धावा जमा करतात ते दळखण हा संघ. आणि मला वाटतं दुसरी धाव काढताना सौरभ हा बाद झालाय. आता मात्र 5व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालेला असून आणि 40 धावसंख्या झाली आहे आणि सौरभची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो शेहबाज. मात्र शिवाजीचा सामना जो करतोय त्याचं नाव आहे रोशन. रोशन आपल्या नावाला साजेशी अशी फलंदाजी करताना आणि मात्र आता 22च्या स्वरूपात 1 धाव निश्चित मिळेल रोशनला. धावसंख्या पुढे सरकताना 41. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट असा चेंडू शिवाजी यांचा. चार चेंडू झालेत.
आणि धावसंख्या 41. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळेल या चेंडूवरती. आणि आता मात्र शेवटचा चेंडू, मला वाटतं एकूण 7 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 42. चांगलीशी अशी धावसंख्या आहे, तरी पण मला वाटतं अजूनही धावसंख्या उभारावी लागेल ती दळकण या संघाला. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि शेहबाज आपल्या संघासाठी, तसेच शिवाजी बॉलिंग मार्कवरती शेवटचे चेंडू घेऊन जाताना शेहबाजसाठी. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि या चेंडूवरती एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना दुसरी धाव ही पूर्ण. धावसंख्या पुढे सरकताना षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या आली ती 44. मला वाटतं चौकार आहे, हा चौकार आहे. आणि 4 धावा घोषित केल्या त्या पंचांनी. आता मात्र या सामन्याचे समीकरण काही असे बदलताना रोशन आपल्या संघासाठी 48 धावांवरती जाऊन पोहोचलाय तो दळकण हा संघ. 5 चेंडू शिल्लक. सागर टू रोशन. आणि आता मात्र ब्लॉक होल असा चेंडू टाकलाय तो सागर यांनी आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे एक धाव पूर्ण. दुसरी धाव ही पूर्ण. निर्धाव चेंडू होता परंतु गचाळ क्षेत्ररक्षणामुळे आणि अशा प्रकारे 50 झाली ती दळकण या संघाची. मात्र आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या झाली ती 50. स्लॉग ओव्हरचा कशा प्रकारे सामना करतो तो रोशन. उत्कृष्ट असा गोलंदाज सागर. लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि मला वाटतं बीएसएनएल चौकार. डीजे तीन चेंडू आणि धावसंख्या 54. आणि आता मात्र शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कशा प्रकारे किती धावा जोडतात ते दळखण शिवगर्जना संघ. तसेच फलंदाजीवरती आहेत ते रोशन. आणि आता मात्र 22च्या स्वरूपात एक धाव.
स्कोर बोर्ड आता झालेला आहे तो 55. आणि हा चांगला असं अडवण्याचा प्रयत्न केला होता. आणि धावसंख्या आली ती 59. शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतोय तो रोशन. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आतापर्यंत रोशन यांनी आपल्या संघासाठी. आणि आता मात्र शेवटचा चेंडू सागर टू रोशन आपल्या संघासाठी कशा प्रकारे करतोय फलंदाजी तो रोशन. बघूया आता शेवटचा चेंडू सागरचा. आणि लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू. मात्र एक धाव मिळेल या चेंडूवरती. अशा प्रकारे 60 धावसंख्या झाली आहे ती. शिवगर्जना दळखण या संघाची 61 धावांचं आव्हान ठेवलंय ते सह्याद्री वाशाळा या संघाला. आणि रोशन यांनी आपल्या संघासाठी 18 धावा जोडल्यात आणि नॉट आउट राहिले आहे. तसेच दळखण शिवगर्जना यांनी आपलं क्षेत्ररक्षण त्वरित मैदानात सजून घ्यायचंय. फक्त 30 मिनिटाचा अवधी आपल्याला दिला जाईल. या 30 मिनिटांमध्ये 6 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची आहे. फक्त 30 मिनिटे आपल्याला दिली जातील. पंच आणि त्याच्यामध्ये 3 ओव्हर झाल्यानंतर 2.5 मिनिटाचा ब्रेक राहील. एकसष्ट टू विन ठेवलाय वाशाळा संघासाठी. 61 धावांचं आव्हान ठेवलंय ते दळखण चक्र. बॉल देतोय. 1 मिनिट थांबा जरा. शीतपाडा आणि आहे ना शेंडेगाव. यानंतरचा होणारा सामना शीतपाडा तसेच शेंडेगाव या दोन्ही संघाच्या कर्णधार आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचे. शीतपाडा आणि शेंडेगाव जर आपण इथे उपस्थित झाला नाहीत तर आपल्याला मंडळातर्फे पेनल्टी दिली जाईल दोन्ही संघांना. याची नोंद घ्यायची आहे. शीतपाडा किंवा शेंडेगाव या दोन्ही संघाचा कोणीही प्रतिनिधी इथे उपस्थित असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. शीतपाडा आणि शेंडेगाव. आणि आता मात्र वाशाळा सह्याद्री या संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी गेलाय तो शिवाजी आणि समीर. आणि प्रथम षटक हाताळताना दळखण या संघाकडून रोशन. उत्कृष्ट असा गोलंदाज रोशन आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. एकसष्ट धावांचं मापक असं आव्हान ठेवलेलं आहे ते सह्याद्री वाशाळा संघापुढे दळखण शिवगर्जना या संघाने. आणि सुंदर अशी फिल्डिंग लावलेली आहे ती दळखण शिवगर्जना संघाने.
शिवाजी आपल्या संघासाठी वाशाळा संघासाठी कशा प्रकारे धावा जोडतो बघूया. रोशन टू आणि शिवाजी यांनी ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू, सुंदर प्रकारे मारलेला चेंडू. मात्र या चेंडूवरती 2 धावा निश्चित मिळतील वाशाळा संघाला, तसेच शिवाजी यांना सुद्धा. मगाशी बॅटिंगला होता तो रोशन आणि बॉलिंगला होता तो शिवाजी. आता मात्र समीकरण असं बदललंय, बॅटिंगला गेलाय तो शिवाजी आणि बॉलिंगला आहे तो रोशन. कशा प्रकारे दोघं एकमेकांचा सामना करतात बघूया. उत्कृष्ट असा फलंदाज शिवाजी. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारून 2 धावा पूर्ण केल्यात. दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय शिवाजी. आणि आता मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षण असल्यामुळे 1 धाव पूर्ण झालेली आहे या चेंडूवरती आणि धावसंख्या पुढे सरकून धावसंख्या 3. 2 चेंडू 3 धावा. मात्र आता रोशनचा सामना करतोय तो समीर वाशाळा संघाकडून. अजून या षटकातील सर्कलच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. अवांतर अशी 1 धाव वाशाळा या संघाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे आणि धावसंख्या झाली ती 4. ब्लॉक पद्धतीचा चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू टाकलाय आणि तसेच उत्कृष्ट अशी किपिंग केली ती नरेश यांनी. आणि आता मात्र 3 चेंडू 4 धावा झाल्यात वाशाळ्या संघाच्या. उत्कृष्ट पद्धतीने चेंडू टाकताना रोशन. एक धाव या चेंडूवरती निश्चित मिळेल. धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झाली ती 5. चेंडू झाले ते 4. चांगल्या प्रकारे मारला होता शिवाजी यांनी, मात्र चांगली अशी फिल्डिंग झाली आहे तिथे. आणि आता मात्र 5 चेंडू 5 धावा झाल्या त्या वाशाळा संघाच्या. आणि आता मात्र वाघाची दाढ, खोडला पाड आणि सीमापार चौकार. शिवाजी ऑन दी फायर. डीजे आणि आता मात्र राजेश हा दळखण संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी.
आतापर्यंत एकच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 आणि गोलंदाजीसाठी तो राजेश. सुंदर असा चेंडू, परंतु समीरला तो न कळल्यामुळे एकच धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु तो सुद्धा फसलाय. एक चेंडू आणि धावसंख्या स्थिर 9. शेंडेगाव आणि शीतपाडा या दोन्ही संघाचा कोणीही प्रतिनिधी इथे उपस्थित झाला असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. आणि आता मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलाय तो राजेश यांनी. सुंदर असा चेंडू आणि आता मात्र धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आली ती 9. 2 चेंडू झाले आतापर्यंत आणि धावसंख्या 9. 30 मिनिटात हा सामना संपवायचा आहे. पंचांनी नोंद घ्यायची आहे. या चेंडूवरती एक धाव मिळेल वाशाळ संघाला. धावसंख्येत भर पडताना धावसंख्या झाली ती 10 आणि चेंडू झाले ते 3. राजेश यांच्या षटकातील आतापर्यंत त्यांनी 3 चेंडूमध्ये एकच धाव दिलेली आहे. मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. त्याचा कशा प्रकारे समाचार घेतोय तो शिवाजी. आणि सुंदर असा मारलेला चेंडू आणि या चेंडूवरती 6 धाव निश्चित मिळतील. बिग 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 षटकार. माझ्या डोईवर सोळा धावा आणि चेंडू झालेत ते 4. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू. मात्र 2 चेंडू शिल्लक. दोन रनांची पेनल्टी पंचांनी ते घोषित केले, कारण गार्ड हा बाहेरून द्यायचा नाही नियम आहे. यासाठी 2 रनाची पेनल्टी घोषित केलेली आहे पंचांनी. धावसंख्या आता मात्र 16 झाली होती. 2 रनांच्या पेनल्टीमुळे धावसंख्या आली ती 18. मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 4. 4 चेंडू झालेत आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर असा चेंडू टाकला होता. मात्र या चेंडूवरती डिक्लरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि फलंदाजीसाठी येतो समीर. समीर टू राजेश. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळताना समीर. आणि आता मात्र या चेंडूवरती 1 धाव निश्चित मिळेल वाशाळा संघाला. धावसंख्या झाली ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20. डीजे खंडेराया झाली माझी दैना. इकडे गाडी आलेली आहे, त्यांना रस्ता करून द्यायचा आहे. पाण्याची गाडी लवकरात लवकर इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. लवकरात लवकर यायचंय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक्स होईल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 2.5 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक्स असेल.
सरळ गाडी घ्यायची इकडे मागे. आणि मॅचला सुरुवात करायची आहे. पुढील षटक घेऊन यायलाय तिसरा षटक तो शेबाज. शेबाज उत्कृष्ट असा गोलंदाज अंडरम तसेच ओरम मध्ये चांगली अशी गोलंदाजी करतो शेबाज. शेबाज आपल्या संघासाठी दळखंड शुगरजना संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतो. आणि आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 20 आणि गोलंदाजी मार्को आहे तो शेबाज. शेबाज आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतो. आणि आता मात्र या चेंडूवरती 2 धावा मिळतील वाशाळा संघाला. समीरने 2 धावाच्या फटकाराने 2 धावाची वाढ करून दिलेत वाशाळा संघाला. या चेंडू सुद्धा 2 धावा मिळतील वाशाळा संघाला. चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय तो समीर आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्याने या षटकातील दोन्ही चेंडूवरती 2-2 अशा 4 धावा घेतल्यात आणि धावसंख्या आली ती 24. धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या आली ती 26. 3 चेंडू आणि 26 धावा. मला वाटतं याने झेल नाही मॅच सोडलेली असं मला वाटतंय. झेल जो पकडेल तशी मॅच पुढे सरकेल. आणि आता मात्र शेवाज याला यश मिळताना या चेंडूवरती आणि गणपती बाप्पा आता मात्र समीरची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो घातक असा फलंदाज योगेश. वासाळा संघाकडून वनडाऊन ला जाताना योगेश आतापर्यंत 4 चेंडू शेबाजचे झालेत आणि धावसंख्या आली ती 26. चांगली अशी फलंदाजी करताना समीर. 4 चेंडू 26 धावा आणि फलंदाजीसाठी गेलाय तो योगेश. आणि आता मात्र दोन्हीही वाशाळा संघाचे आधारस्तंभ मैदानात आहेत. योगेश आणि शिवाजी कशा प्रकारे आपल्या संघाला विजयश्रीकडे नेतात बघूया. ऑफ साईडच्या दिशेने हलकासा असा तटावलेला चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मात्र 2 धावा मिळतील वाशाळा संघाला. धावसंख्या 2 ने भरून धावसंख्या झाली ती 28. चेंडू झालेत ते 5. मात्र 1 चेंडू शिल्लक शेबाज यांच्या षटकातील. या 1 चेंडू नंतर ड्रिंक ब्रेक होईल 2.5 मिनिटाचा. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि
आता मात्र एकच धाव मिळेल या चेंडूवरती. 3 षटकाच्या संमतीनंतर धाव संख्या झाली ती 29. डीजे पत करायचे. आमचे जुने जाणते रवी राऊत यांचं मंडळातर्फे इथे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि आता मात्र 18 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज असताना आणि फलंदाजीसाठी योगेश आणि शिवाजी असताना वाशाळा संघाला काय कशा प्रकारे ते विजयश्रीकडे नेतात बघूया. दोन्ही संघांकडे सामना आहे. 3 षटकं शिल्लक आहेत आणि 33 धावांची गरज. आतापर्यंत 29 धावा जमा करण्यात यश आलंय ते वाशाळा संघाला. 29 32 धावांची गरज. 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावांची गरज. शेंडेगाव आणि शीतपाडा या दोन्ही संघाचा कोणीही प्रतिनिधी इथे आला असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल. मात्र वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो रोशन. इथे पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला शिवाजीने, मला वाटतं योगेशने मारला चेंडू हा. धाव संख्या झाली ती 30. आणि रोशन यांना बॉलिंगचा सूर आता काय मात्र गवसला नाही आणि डिक्लेअरच्या स्वरूपात आणि वाईट अशा 2 धावा. मात्र धावसंख्या झाली ती 32. चेंडू झालाय तो 1. एक धाव मिळेल या चेंडूवरती. शिवाजी तसेच वाशाळा संघाला धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या आली ती 33. चेंडू झाले ते 2. आणि चांगला असा मारलेला चेंडू आणि मात्र पंचांनी निर्णय कळवायचा इथे. षटकार पंच लवकरात लवकर कळवायचे.
धावसंख्या झाली ती 38, चेंडू झाले ते 3, माफ करा 39 धावसंख्या झाली आहे. आणि हा सुद्धा चौकार. आता मात्र मॅचचे समीकरण बदलताना धाव संख्या झाली ती 4 चेंडू आणि 43 धाव संख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि योगेश हा बाद झालाय. मोठा झटका बसताना वाशा संघाला. शेंडेगाव तसेच शीतपाडा आपल्याला अंतिम ताकीद देण्यात येत आहे. जर आपण इथे उपस्थित नाही झालात तर आपलं जे बक्षीस आहे ते मिळणार नाही, लक्षात घ्यायचंय. आणि आतापर्यंत 5 चेंडू 43 धावसंख्या झाली आहे. योगेशची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो रवींद्र. मात्र फलंदाजी मार्कवरती आहे तो शिवाजी. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय तो शिवाजी. आपल्या संघासाठी ओपनिंगला आलेला हा शिवाजी उत्कृष्ट असा फलंदाज आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतो बघूया. शेवटचा चेंडू त्याचा कशा प्रकारे समाचार घेतो तो शिवाजी. आता मात्र धावसंख्येत बदल होताना धावसंख्या झाली ती 49. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49. मात्र अजूनपर्यंत 12 चेंडू आणि 12 धावांची गरज वाशाळ्या संघाला. वाशाळा संघाकडे सामना झुकताना आणि फलंदाजीवरती शिवाजी आणि रवींद्र आणि पुढील समालोचन करताना दिनेश शेलार. शीतपाडा संघाचा कर्णधार किंवा कोणी प्रतिनिधी त्वरित हजर व्हायचंय. शेंडेपाडाचा कर्णधार इथे मैदानात हजर. जिंकण्यासाठी 12 चेंडू 12 धावांची गरज वाशाळा संघाला. पाचवं षटक घेऊन आलाय तो अमित. 12 चेंडू 12 धावांची गरज. अमित
2 धावा डिक्लेअर झोन मध्ये जातोय 2 धावेसाठी. धावसंख्या होती ती 51. अर्धशतक पूर्ण होतंय ते वाशाळा संघाचं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अमित. मिड विकेटच्या दिशेने NS. 4. आता मात्र समीकरण बदलतंय. 10 चेंडू 6 धावांची गरज वाशाळा संघाला. पुन्हा एकदा चांगलंसं क्षेत्ररक्षण त्यावर 1 धाव. धावसंख्या होते ती 56. कसारा क्रिकेट असोसिएशन आयोजित कसारा प्रीमियर लीग पर्व दुसरे स्पर्धेतील शेवटचा दिवस व अंतिम दिवस मधील पहिला सामना होतोय तो वाशाळा वर्सेस दळखन. चांगलीशी फलंदाजी करतो तो आपल्या संघासाठी शिवाजी. स्ट्रायकर फलंदाज. 1 धाव घेतली ती शिवाजीने. धावसंख्या होती ती 57. अमितच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आता मात्र KPL षटकार. डीजे थँक्यू. वाशाळा संघ आपला आनंद सीमारेषेच्या बाहेर व्यक्त करायचा आहे. शिवाजी यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे.